नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझं नाव सुप्रिया जाधव, माझं वय 45 वर्ष। वरचा माझा नवरा मार्तंड जाधव 6 वर्षापूर्वी गेला आणि मी तेव्हापासून कोकणातल्या पिंपळगावमध्ये एकटीच राहते। वयाच्या 21व्या वर्षी माझं लग्न झालं तेव्हा होतं त्यावेळेस माझ्या नवऱ्याचं वय 39 होतं। माझ्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची आणि गरिबीची होती। घरात सर्वात मोठी मीच होती। माझ्यापेक्षा लहान 2 बहिणी, बाबांकडून काम होणं शक्य नव्हतं। आई स्वतःचं छोटंसं 2 एकर शेत बघून दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करायला जायची आणि मी पण आईसोबत मोलमजुरी करायचे। तेव्हा कुठे आमचे घर चालायचं। बाबा आधीच आजाराने ग्रस्त होते। एक दिवस ऊसाच्या शेतात ऊस तोडताना एक शाहूकाराची नजर माझ्यावर पडली। त्याला माझं देखणं सौंदर्य भावून गेलं। त्याच्याकडे बक्कळ पैसा होता। समोरच्या गावात मोठी कोठी होती। धनाने अतिशय श्रीमंत होता। मला पाहून तो चक्क तिथेच माझ्या प्रेमात पडला। पण त्याच्या आणि माझ्यात वयात जास्त अंतर होतं। हे अंतर कापण्यासाठी त्याने त्याच्या श्रीमंतीचा पुरेपूर वापर केला। तो असा की त्याने त्या संध्याकाळी माझ्या मामाची भेट घेतली। मामांनी हा विषय आईला सांगितला। आधी आईने नकार दिला, पण नंतर लग्नाचा सर्व खर्च तो करणार आणि त्याच्यानंतर बाकी माझ्या 2 बहिणींच्या लग्नाचा खर्च सुद्धा तो करणार होता। शेवटी परिस्थिती पुढे सगळ्यांना हात टेकावे लागले आणि माझं लग्न त्या सावकार मार्तंड जाधवांशी झालं। पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळालं होतं की मार्तंडजी मला कोणत्याही प्रकारचं सुख देऊ शकत नाही। काही असलं तरी मी शेवटी होते एक स्त्री। सर्वांसारख्या गरजा, प्रेम, आपुलकीची मलाही गरज होती। माझे पती मार्तंडजी मला मुलाचं सुख देण्यास असमर्थ होते, पण त्यांच्यासोबतच कसेबसे माझ्या संसाराची बारीकच वर्ष लोटली। शेवटी उदयाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला। मग काय, घरी मी एकटीच पडले। नातेवाईक होते, पण त्यांनी तर फक्त मार्तंडजीच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवला होता। चला, आता माझ्या कहाणींचा फ्लॅशबॅक संपला। आता इथून खरी कहाणी सुरू होते। मित्रांनो, कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता माझ्या आयुष्यातील काही वर्ष उरले होतं। माझं घर साधं रोजचं जगणं म्हणजे काम, देवपूजा आणि संध्याकाळी अंगणात बसून शांतता पाहणं। माझ्या आयुष्यात काही विशेष घडलं नव्हतं, जोपर्यंत कुणाल नावाचा तो मुलगा माझ्या दारात उभा राहिला। विधवा झाल्यावर गावातल्या जगण्याला एक वेगळी चव असते। कोणी दया दाखवतं, कोणी संशयाने पाहतं, कोणी कुजबूज करतं। गावाकडे हे सगळं कॉमन आहे। मी मात्र कुणाकडे लक्ष दिलं नाही, फक्त माझं छोटंसं आयुष्य शांतपणे काढत राहिले। मला तो दिवस अजूनही आठवतो। मी सकाळी अंगणात झाडत होते। अचानक मागून एक आवाज आला, काकू नमस्कार। मी वर पाहिलं, समोर उभा एक उंच सडपातळ हसरा मुलगा। त्याचं वय 30 ते 35 होतंच। नम्र डोळे आणि निरागस चेहरा। मी हसले। एरवी माझ्या घरी दररोज कोणी ना कोणी येत असतं। तसं तर सगळे पैशांच्या मदतीसाठी येतात, पण मी मार्तंडजी गेल्यापासून त्या लोकांची निस्वार्थपणे मदत करते। कोणाकडून पैसे दिले तरी एक व्याजाचा रुपयासुद्धा घेत नाही। शेवटी एवढ्या साऱ्या प्रॉपर्टीचा मी काय करणार, तर काय मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे एवढा नमस्कार वगैरे नको, आपल्या गावाचेच आहे ना आपण। मला माहीत नव्हतं तो एक छोटासा नमस्कार माझ्या आयुष्याचा रस्ता बदलून टाकणार होता। त्यावर तो म्हणाला, नाही, मी आटपाडी तालुक्याचा राहणार आहे। हे समोरचं घर, इथे आधी माझी मावशी राहत होती। आता ती मुलाच्या शिक्षणासाठी शहरात शिफ्ट झाली आहे, म्हणून मी इथे राहायला आलोय। माझी मावशी म्हणत होती की तुमच्याशी ओळख करून ठेवावी। अच्छा, मी लगेच पदर डोक्यावर घेतला आणि त्याला आज चहासाठी बोलावलं। त्यावर तो म्हणाला, नाही आज नको काकू, परत कधी, आणि हसून निघून गेला। हळूहळू तो मला डेली सकाळ दुपार संध्याकाळ मध्यंतरी माझ्या नजरेत येत होता। तो घरात कमी आणि अंगणात खाट टाकून जास्त राहत होता, त्यामुळे तो सतत माझ्या नजरेखालीच असायचा। मुलगा शरीराने पिळदार रंगाचा होता। हळूहळू आमचं बोलणं वाढत चाललं होतं। मी एकटे असल्याने मला त्याच्यात सर्वात आधी एक मित्र दिसला। जेवढ्या आपुलकीने तो माझ्याशी बोलत होता, तेवढ्याच आपुलकीने मी सुद्धा त्याच्याशी बोलत होते। हळूहळू आता बाहेरील प्रत्येक कामात तो माझी मदत सुद्धा करत होता। कधी मी पाणी भरताना, कधी भाजी आणताना, कधी कपडे वाळत घालताना, आणि काही जास्त बोलायचा नाही, फक्त मदतीला धावून यायचा। काकू मी धरतो ते भांडे, काकू हंडा जड आहे, मी नेतो, काकू गॅस संपलाय, मी भरून आणतो। त्याचं बोलणं साधं, मन स्वच्छ आणि नजर एकदम आधाराची। लोक म्हणतात ना, गोड माणसं आवाजात नव्हे तर वागण्यात दिसतात। तसाच तो कुणाल। एकदा जत्रेला जायची वेळ होती। माझं सामान जड होतं, मी एकटीच उचलत होते। मी सामान घराच्या बाहेर काढलं। तो माझ्या घरापुढे असलेल्या त्याच्या घराच्या अंगणातच बसला। म्हणतो, काकू तुम्ही एकटी कशाला त्रास घेता, मी आहे ना। म्हटलं, नको, मी उचलते हे सामान, काही फार जड नव्हतं। तशी मी सामान उचलायला खाली वाकले तसं माझा पदर खाली सरकला। त्याचं लक्ष संपूर्ण माझ्यावर होतं। मी अडबडले। त्या क्षणी त्याच्याकडे पाहिलं आणि नकळत मनात एक हुरहुर लागली। मी एकटी राहणे, स्त्री आणि
तो गावातला तरुण अशी भावना मनात यायला नको होती, पण आली कुठेतरी. माझ्या आयुष्यात आनंदाचा थोडासा पाऊस पडायला आला होता की माझ्या कानी भलतंच काही ऐकू येऊ लागलं. सुप्रियाकडे तो मुलगा खूप येतोय. वयाचं भान नाही का कोणाला? विधवेच्या घरी मुलगा येत असेल तर गडबडच आहे. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. लोकांचं कामच असतं बोलणं. हळूहळू या सर्व गोष्टीवर कुणाला रागवायचा. काकू तुम्ही ऐकूच नका. कुणाचं मी मदत करतोय कारण तुम्ही चांगले आहात एवढंच त्याच्या डोळ्यात मला खरी काळजी दिसते. एक दिवस शनिवारी दुपारी मी अंगणात बसले होते. तो येऊन म्हणाला, काकू तुम्ही मला एकटे असता म्हणून मला वाईट वाटतं. मी विचारलं, आणि तू असा का विचारतोस? मला तो निरागसपणे म्हणाला, कारण मला तुम्ही आवडता. माझ्या हातातून पाण्याचं पात्र सटकायचं बाकी होतं. मी विचारलं, कुणाल मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. तो शांतपणे म्हणाला, वयाचं काय काकू, मन जुळलं की बाकी काही महत्त्वाचं नसतं. त्या रात्री मला झोपच आली नाही, पण कुठेही मला याचाही विचार येतो. मी खूप धर्मसंकटात पडले होते. मी स्वतःशी खूप लढले. मी त्यापेक्षा मोठी मी विधवा. लोक काय म्हणतील? माझं आयुष्य संपलंय, त्याचं तर सुरू झालंय. पण मन मात्र असंच असतं. कधी वय बघतं का? कधी समाजाची परवानगी मागतं का? कुणालच्या नजरेत ते प्रेम दिसत होतं ते मी वर्षानुवर्ष पाहिलेलं नव्हतं. एका संध्याकाळी मी त्याला अंगणात बोलावलं. कुणाल तुझं मन खरं आहे का माझ्याबद्दल? तो म्हणाला, काकू माझं मन खोटं असतं तर रोज तुमच्याशी काळजी घेत बसलो असतो का? मी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात पूर्ण प्रामाणिक प्रेम होतं. मी म्हटलं, माझ्या आयुष्यात खूप अंधार आहे. कुणाल तू वाया जाशील. तो हसला. तो म्हणाला, काकू अंधारासाठीच तर दिवा लागतात. त्या एका वाक्याने माझं संपूर्ण आयुष्य उजळलं. हळूहळू आमचं नातं स्पष्ट झालं. त्याचं माझ्या घरी आणि माझं त्याच्या घरी जाणं सुरू होतं. तो रोज यायचा. मी त्याच्या चहा द्यायचे. अगदी अंगणात बसून गप्पा, कधी मंदिरात जाताना सोबत. गावातल्या कुजबुजीचा वाढत होत्या, पण आम्ही मनातून खूप शांत होतो. एके दिवशी तो म्हणाला, काकू आता मला हे असं लपून नकोय. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मी स्तब्ध झाले. मी विचारलं, तुझ्या घरच्यांनी मान्य केलं नाही तर? तू म्हणाला, मान्य करणारच नसेल तर मी तुझ्याकडेच राहीन. मी त्याला समजावलं, अरे मी एक विधवा आहे आणि त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठी. तुझे घरचे हे नाही ऐकतील. मी समाजातील लोकही आपलं नातं स्वीकारणार नाहीत. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी इतकं स्वतःला कधीच हिंमत दिली नव्हती की त्या मुलाने मला दिली होती. पण मी इथून पळ काढला. त्याला मला विचार करण्यासाठी वेळ मागितला. गावात तर वेगळी चर्चा आता रंगात चालल्या होत्या. एक विधवा आणि एक तरुण मुलगा अशक्य. तिने जादू केली नसेल ना त्या दोघांवर कारवाई करायला हवी. वेगवेगळ्या तोंडून वेगवेगळ्या बातम्या आमच्याबद्दल निघत होत्या. पण कुणाल प्रत्येक वेळी माझ्या बाजूला उभा राहिला. काकू कोणाच्या तोंडाला आपण कुलूप लावू शकत नाही, पण आपण आनंदाने जगू शकतो. त्याने आपल्या आईबाबांशी बोलणं. सुरुवातीला तेही धक्का खाल्ले. सुप्रियाबाई वयाने मोठ्या आहेत. गावात काय मान राहील आमचा? नालायका, आमचं नाव गमावलंस तू. पण कुणालाही ठामपणे सांगितलं, हीच माझ्या आयुष्यातील स्त्री आहे. माझ्यासमोरचं कुणाल त्याच्या आईबाबांशी फोनवर हे सर्व बोलत होता. हे ऐकून माझ्याही मनाला शांती भेटली. शेवटी मी पण तयार झाले आणि त्याच रात्री मी कुणालला माझ्या घरी जेवणावर बोलावलं. बाजारात जाऊन त्याच्यासाठी फ्रेश चिकन घेऊन आले. छानपैकी कालवण बनवलं. बाजरीच्या भाकरी तापल्या. स्वयंपाक करून 8:30 वाजेपर्यंत मी माझं उरकलं. 8:30 वाजता बाथरूममध्ये गेले. छान उबदार पाण्याने आंघोळ केली आणि 9:30 वाजेपर्यंत एक छान अंगाला चिटकून बसेल अशी गुलाबी रंगाची साडी नेसली. एवढी छान मी नेसली होती की तिच्याकडे माझे सर्व अवयव उठून दिसत होते. केसामध्ये गजरा माळला आणि कुणालची वाट पाहत हॉलमध्ये बसले. रात्रीचे 10 वाजले असतील. दारावर ठकठक आवाज आला. मला कळालं की कुणालचं आहे. मी पटकन उठून दरवाजाकडे धावतच गेले. बाई लगेच दरवाजा उघडला. कुणालला भेटण्याची उत्सुकता म्हणायची. दरवाजा उघडता समोर कुणाल उभा होता. मी त्याला हातपाय धुवायला पाणी दिले आणि जेवण वाढलं. आम्ही दोघांनी सोबत मिळून जेवण केलं. जेवण झाल्यावर हॉलमध्ये बसलो. असंच टीव्ही सुरू केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. गप्पामध्ये हळूहळू 12 वाजले. कुणाल अगदी माझ्याजवळ येऊन बसला. अचानक काय झालं त्याला काय माहीत. पटकन त्याने आपल्या मिठीत घेतलं आणि वेडेसारखा किस करायला लागला. मी त्याला बाजूला ढक म्हणलं, कुणाल तू काय करतोयस? अरे थोड्याच दिवसात आपलं लग्न आहे की. त्यावर तो म्हणाला, मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि तुझेही माझ्यावर असेल तर मला आज थांबवू नको. मला आपली पहिली रात्र आजच करायची आहे. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी शांतच बसले आणि डोळ्यांच्या पापणाने त्याला होकार दिला. तसंच त्याने मला दुसऱ्या रूममध्ये जायचा इशारा केला. मीही त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वागले. त्या रात्री आम्ही दोघे एकमेकांमध्ये सामावून गेलो. कुणालने मला तो आनंद, ती खुशी दिली ज्याच्यापासून मी आजपर्यंत वंचित होते. एक खरा माणूस एका स्त्रीला किती प्रेम देऊ शकतो हे त्याने त्या रात्री सिद्ध केलं. रात्रभर आम्ही दोघं सोबतच होतो, पण कुणाल सरळ 5 वाजेपर्यंत बाजूला हटतच नव्हता. अखेर 6 वाजले. दिवस उजाडला. सूर्यदेवता बाहेर आली. तेव्हा कुठे कुणाल बाजूला हटला
माझी व्यथा त्या हरणीसारखी झाली होती जिला वाघ एकदम पळून शिकार करून खातो. मला तर वाटलं होतं आता मला दवाखान्यात भरती व्हावं लागेल. तेवढ्यात कुणाल माझ्याजवळ आला. प्रेमाने म्हणाला, तू थकली असशील, असं कर, मी लगेच तुझ्यासाठी गरमागरम बदाम दूध घेऊन येतो. मी फक्त हसले, कारण बोलायची ही ताकद आता माझ्यामध्ये शिल्लक नव्हती. कपडे पूर्ण घामाने ओलेचिंब झाले होते. तो किचनमध्ये गेला आणि गरमागरम दुधाचा एक ग्लास घेऊन आला आणि त्याच्या हाताने मला दूध पाजलं. रात्रभर झोप नाही, त्याच्यामुळे थकवा मला लगेच झोप लागली. सकाळी 6ला झोपलेली मी उठले तर संध्याकाळी 7 वाजले होते. उठून बघते तर काय, कुणाल रूममध्ये नव्हता. मी रूमच्या बाहेर त्याला शोधलं, त्याला कॉल केला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. मला वाटलं थकून तो पण झोपला असेल. मग मी माझं घरचं काम आवरायला घेतलं. तेवढ्यात दारावर सुमनताई आली. सुमनताई आमच्या गावातील एक गरीब कुटुंबातील महिला आहे. तिला पैशाची मदत मी सतत करत असते. नेमकी ती पैसे मागण्यासाठीच आली होती. मी म्हटलं, सुमनताई बसा, मी आणते पैसे. असं म्हणून मी माझ्या तिजोरीत ठेवलेल्या त्या रूमकडे जायला निघाले. जसा मी रूमचा दरवाजा उघडला बघते तर काय, तिजोरीचा दरवाजा उघडाच होता आणि पूर्ण तिजोरी रिकामी होती. मला तर चक्करच आली. माझी एवढी मोलाची दागिने, रोकड, पैसा सर्व काही चोरीला गेलं होतं. तिजोरीत फक्त शेत आणि प्रॉपर्टीचे तेवढे कागदपत्र बाकी होते. मी एवढे घाबरले की कोणाला कॉल करू कळत नव्हतं. म्हणून मी वारंवार कुणालाच कॉल करत होते. परत हॉलमध्ये येऊन सुमनताई समोर रडत बसले. सुमनताईंना सुद्धा लगबगीने विचारलं, काय झालं मालकीनबाई, का रडतात? थांबा, मी म्हटलं, सुमनताई तुम्हाला नाही कळणार. एकतर हा कुणाल कॉल उचलत नाही. शेवटी सर्व गावाचं आमचं रोहित माहीत होतं. त्यामुळे माझ्या तोंडून नाव ऐकून सुमनताई पटकन म्हणाली, कुणाल तर दुपारी 2 वाजताच माझ्या घरासमोरून मोठ्या 2 बॅगा घेऊन दुपारीच बसमध्ये निघून गेलाय. नाही सुमनताई, तुम्हाला काहीतरी भात झाला असेल. त्यावर सुमनताई म्हणाली, अहो नाही हो मालकीनबाई, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. कुणाल आणि त्याच्यासोबत एक मुलगा होता. दोघेही दुपारच्या बसमध्ये बसून गेले. मला तर चक्कर आली. मग कुणाल ज्या माझ्या मैत्रिणीच्या समोरच्या घरामध्ये राहायला आला होता, त्या मैत्रिणीला मी कॉल केला. तिने कॉल उचलला. मी तिला विचारलं, तुझा कोणीतरी नातेवाईक इथे राहायला आला होता का? त्यावर माझी मैत्रीण म्हणाली, माझा नातेवाईक तिथे काय येणार बरं राहायला? मग तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मग हा कुणाल होता तरी कोण? का त्याने माझ्यासाठी हे षडयंत्र असलं? त्याची नजर माझ्यावर कधीपासून होती? तो माझ्याशी असं का वागला? माझ्याकडे असे भरपूर प्रश्न होते, पण उत्तर नव्हतं. उत्तर होतं ती फक्त कुणालकडे. त्याने फक्त मला उलबडण्यासाठी हा सर्व खेळ मांडला होता. ती एक रात्र त्याचं प्रेम नव्हतं, तर फक्त त्याच्या कामातील अडथळा आठवायचा होता. हे माझ्या लक्षात आलं होतं. सुप्रिया काही क्षण जागच्या जागी बसून राहिली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. विश्वास ठेवावा की नाही हेच तिला समजत नव्हतं. ज्याच्यावर तिने पुन्हा एकदा आयुष्यभराचा विश्वास ठेवला होता, त्यानेच तिच्या विश्वासाची राखरांगोळी केली होती. थोडा वेळ स्वतःला सावरल्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रार दाखल केली, घराची पाहणी केली आणि चौकशी सुरू केली. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कालपर्यंत तिच्या आणि कुणालच्या नात्यावर कुजबूज करणारे लोक आता तिची कीव करू लागले. काही जण म्हणत होते, बाईला फसवलं रे त्या मुलाने, तर काही अजूनच तिच्या चरित्र्यावर प्रश्न उपस्थित करत होते. पण सुप्रियाने यावेळी कोणालाही उत्तर दिलं नाही. तिला आता फक्त सत्य समोर आणायचं होतं. पोलिसांनी बसस्थानकावरील CCTV फुटेज तपासलं. त्यामध्ये कुणाल आणि त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण 2 मोठ्या बॅगा घेऊन बसमध्ये चढताना स्पष्ट दिसत होते. बस कोणत्या शहरात गेली याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. 2 दिवसांनी पोलिसांकडून सुप्रियाला फोन आला. त्यांनी सांगितलं की कुणालचं खरं नाव कुणाल नव्हतंच. तो अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे श्रीमंत एकट्या राहणाऱ्या महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सदस्य होता. त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल होते. हे ऐकताच सुप्रियाच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. पण आता ती कोसळली नाही, कारण तिला समजलं होतं की तिची चूक नव्हती, तर विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्या त्या माणसाची होती. काही दिवसांनी पोलिसांनी एका लॉन्जवर छापा टाकून कुणाल आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली. त्यांच्याकडून सुप्रियाचे काही दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. सर्व मालमत्ता मिळाली नाही, पण जे मिळालं तेही तिच्यासाठी मोठा दिलासा होता. न्यायालयात केस सुरू झाली. पुरावे भक्कम असल्यामुळे कुणाल आणि त्याच्या साथीदाराला शिक्षा झाली. न्यायालयातून बाहेर पडताना कुणालने एकदा सुप्रियाकडे पाहिलं, पण यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिथे फक्त आत्मविश्वास होता. घरी परतल्यानंतर सुप्रियाने एक मोठा आणि एक छोटासा निर्णय घेतला. मार्तंड जाधवांच्या नावाखाली तिने गावात एक छोटासा मदत निधी सुरू केला. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरजू महिलांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ती आर्थिक मदत करू लागली. मात्र यावेळी प्रत्येक व्यवहार कायदेशीर कागदपत्रांसह आणि पूर्ण काळजीपूर्वक केला जाऊ लागला. हळूहळू गावकऱ्यांचाही तिच्याबद्दलचा आदर पुन्हा
वाढू लागला. एके दिवशी सुमनताई तिच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, मालकीनबाई, देवाने तुमची मोठी परीक्षा घेतली, पण तुम्ही हार मानली नाही. सुप्रिया हलकसं हसली आणि म्हणाली, माणसाने विश्वास ठेवणं कधीच सोडू नये, पण विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवायला हवेत. आयुष्याने मला हा धडा खूप मोठी किंमत घेऊन शिकवला. त्या दिवसानंतर सुप्रियाने भूतकाळाच्या जखमा मनात ठेवूनही वर्तमान जगायला सुरुवात केली. तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं की नाही हे कुणालाही कधी समजलं नाही, पण एक गोष्ट मात्र खरी होती, तिने स्वतःवरचं प्रेम आणि स्वतःचा सन्मान पुन्हा मिळवला होता आणि हाच सन्मान तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय ठरला होता. आणि कुणालला शिक्षा झाल्यानंतर जवळजवळ 2 वर्षे लोटली होती. सुप्रियाने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं होतं. गावात तिचा मान पुन्हा वाढला होता. तिच्या चेहऱ्यावर आधीसारखं हास्य नसतं, पण डोळ्यात आता दुःखाऐवजी अनुभव दिसत होता. एक संध्याकाळ अशीच पावसाळ्यातली होती. अंगणात बसून ती चहा पित होती. तेवढ्यात तिच्या गेटजवळ एक काळी कार येऊन थांबली. कारमधून साधारण 40 वर्षाचा एक देखणा शांत स्वभावाचा माणूस खाली उतरला. त्याने नम्रपणे हात जोडले आणि म्हणाला, नमस्कार सुप्रियाताई, माझं नाव समीर देशमुख. सुप्रियाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मी वकील आहे. तुमच्या केसच्या कागदपत्रांवर काम करताना तुमच्याबद्दल खूप काही कळलं, म्हणून एकदा प्रत्यक्ष भेटायला आलो. सुप्रियाने त्याला घरात बसवलं. दोघांमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्या. समीरचं बोलणं अतिशय समजूतदार होतं. त्याने एकदाही सुप्रियाच्या भूतकाळाबद्दल टोमणे मारले नाहीत. उलट तो म्हणाला, प्रत्येक माणूस कधी ना कधी चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवतो, पण त्यासाठी संपूर्ण आयुष्य स्वतःला शिक्षा देणं योग्य नाही. त्या एका वाक्याने सुप्रियाच्या मनात अनेक वर्षांनी हलकासा स्पर्श झाला. पुढील काही महिन्यात समीर अधूनमधून गावात येऊ लागला. कधी शेताची कागदपत्र तपासायचा, कधी मदत निधीच्या कामात हातभार लावायचा. हळूहळू त्यांच्यात एक सुंदर मैत्री तयार झाली. गावात पुन्हा चर्चा सुरू झाली, पण यावेळी सुप्रिया शांत होती, कारण ती कोणासाठी स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे नव्हती. एक दिवस समीरने सुप्रियाला समुद्रकिनारी फिरायला नेलं. सूर्य मावळत होता. लाटांचा आवाज आणि खारट वारा वातावरण वेगळी शांतता निर्माण करत होता. समीर म्हणाला, सुप्रिया, तुझ्या डोळ्यात अजूनही विश्वास ठेवण्याची भीती दिसते. सुप्रिया हलकेच असली. भीती नाही समीर, जखम आहे. ती भरली आहे, पण तिचा व्रण अजून आहे. समीरने तिच्या हातावर अलगद हात ठेवला. मी तुझा भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्यात तुला कधीच एकटं सोडणार नाही, एवढं नक्की सांगू शकतो. सुप्रियाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. अनेक वर्षांनी तिला कोणाच्या तरी सहवासात सुरक्षित वाटत होतं, पण नियतीने अजून एक वळण ठेवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी पोलिसांचा फोन आला. कुणाल तुरुंगातून पॅरलवर बाहेर आला होता आणि तो अचानक बेपत्ता झाला होता. पोलिसांनी सुप्रियाला सावध राहण्याचा इशारा दिला. काही दिवसांनी एका रात्री सुप्रियाच्या घराच्या दरवाजावर हलक्या आवाजात टकटक झाली. बाहेर अंधार होता. समीरने दरवाजा उघडताच समोर उभा असलेला चेहरा पाहून तो तबकला. तो कुणाल होता, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा अहंकार गायब झाला होता. डोळ्यात पश्चाताप होता. तो शांत आवाजात म्हणाला, मी सूड घ्यायला आलो नाही. माझ्याकडे एक सत्य असं आहे जे तुम्हा दोघांचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. सुप्रिया आणि समीर एकमेकांकडे पाहू लागले. कुणालच्या हातात एक जुनी फाईल आणि काही छायाचित्र होती. त्या फाईलमध्ये मार्तंड जाधव याच्या मृत्यूशी संबंधित अशी माहिती होती जी आजपर्यंत कुणालाच माहीत नव्हती. सुप्रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य आता उलगडणार होतं. दारात उभा असलेला कुणाल पाहून सुप्रियाच्या अंगावर काटा आला. समीरने क्षणाचाही विलंब न करता सुप्रियाला आपल्या मागे उभे केलं. कुणालने दोन्ही हात वर करत शांत आवाजात म्हटलं, घाबरू नका, मी इथे भांडायला आलो नाही. माझ्याकडे अशी काही कागदपत्रं आहेत जी पाहिल्यानंतर तुमचा माझ्याबद्दलचा राग कमी होणार आहे, पण मार्तंड जाधवांच्या मृत्यूबद्दलचा तुमचा गैरसमज नक्की दूर होईल. समीरने सावधपणे त्याला घरात येऊ दिलं. कुणालने आपल्या हातातील जुनी फाईल टेबलावर ठेवली. त्यातून काही फोटो, बँकेची कागदपत्र आणि एका छोट्या डायरीची फाटलेली पानं बाहेर काढली. सुप्रियाने थरथरत्या हातांनी ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर मार्तंड जाधवांची सही होती. ती वाचताच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यात लिहिलं होतं, सुप्रिया, जर ही डायरी तुझ्या हातात आली असेल तर कदाचित मी या जगात नसेन. मी तुला आयुष्यभर सुख देऊ शकलो नाही, याचं दुःख मला कायम राहील, पण माझ्या मृत्यूनंतर तुझ्यावर संकट येईल याची मला आधीच चाहूल लागली होती. सुप्रिया पुढचं पान उलटत होती आणि प्रत्येक शब्दाबरोबर तिचं हृदय धडधडत होतं. डायरीत पुढं लिहिलं होतं की त्याच्या काही जवळच्या नातेवाईकांनी संपत्ती बळकावण्यासाठी अनेक वेळा कट रचला होता. त्यांना धमक्या मिळत होत्या. त्यांनी काही पुरावे गोळा करून एका वकिलाकडे ठेवले होते. समीरने शांतपणे सांगितलं, ही कागदपत्र मला नुकतीच मिळाली, पण कुणालकडे त्याचा उरलेला भाग होता. सुप्रियाने आश्चर्याने कुणालकडे पाहिलं. तुझ्याकडे ही कागदपत्र कशी? कुणाल काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, मी गुन्हेगार होतो, हे खरं आहे, पण तुझ्या घरी आल्यावर मला पहिल्यांदाच कोणीतरी निस्वार्थपणे आपुलकी दिली. लोभाने माझे डोळे झाकले आणि मी तुझा विश्वासघात केला. तुरुंगात गेल्यावर मला समजलं की काही लोकांनी मलाच प्यादं बनवलं होतं.
त्यांनी तुझ्या संपत्तीवर डोळा ठेवला होता. मी चोरी केली खरी, पण तुझ्या सर्व मालमत्तेवर कब्जा करण्याचा मोठा डाव त्यांच्या हातात होता. इतक्यात बाहेर गाडीचा आवाज आला. समीर खिडकीतून पाहू लागला. घराबाहेर 2 अनोळखी माणसं उभी होती. त्यांच्या नजरा थेट घराकडे होत्या. समीरने लगेच पोलिसांना फोन केला, पण त्याआधीच त्या दोघांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. कुणाल पुढे सरसावला, हेच ते लोक, याच्यासाठी मी काम करत होतो. काही मिनिटात पोलिसांची गाडी आली. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत धक्कादायक सत्य समोर आलं. मार्तंड जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती बळकावण्यासाठी त्यांच्या काही दूरच्या नातेवाईकांनी बनावट कागदपत्र तयार करण्याचा प्रयत्न केला होता. सुप्रियाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करून तिची फसवणूक करण्यासाठी त्यांनी अनेक लोकांचा वापर केला होता. कुणाल त्यात अडकला, पण नंतर त्याला पश्चाताप झाला. काही दिवसांनी न्यायालयात सर्व पुरावे सादर झाले. कट रचणाऱ्यांना शिक्षा झाली. सुप्रियाच्या नावावरील सर्व मालमत्ता सुरक्षित असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयाबाहेर समीर सुप्रियाजवळ आला. आता भीती संपली आहे. सुप्रिया हलकसं हसली. भीती संपली, पण विश्वास पुन्हा निर्माण व्हायला वेळ लागेल. समीर म्हणाला, मी वेळ देईन. सुप्रियाने त्याच्याकडे पाहिलं. यावेळी तिच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी मनापासून उमटलेलं हसू होतं. पण त्याच क्षणी पोलीस निरीक्षक धावत आले आणि म्हणाले, सुप्रियाताई, अजून एक बातमी आहे. मार्तंड जाधवांनी मृत्यूपूर्वी एका बँकेत तुमच्या नावाने एक सीलबंद लॉकर ठेवला होता. तो आजपर्यंत कुणीही उघडलेला नाही. हे ऐकताच सुप्रिया आणि समीर एकमेकांकडे पाहू लागले. त्या लॉकरमध्ये नेमकं काय होतं हा प्रश्न त्यांच्या मनात घर करून गेला. त्या रहस्यमय लॉकरमुळे त्यांच्या आयुष्याला पुन्हा एक नवं वळण मिळणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्रिया आणि समीर शहरातील बँकेत पोहोचले. पोलीस निरीक्षकही त्यांच्यासोबत होते. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिजोरीतून तो जुना लॉकर बाहेर काढला. अनेक वर्षापूर्वी बंद असलेला तो लॉकर उघडताना सुप्रियाच्या हृदयाची धडधड वाढली होती. लॉकरचं दार उघडताच त्यामध्ये एक लाकडी पेटी, काही फाईल, एक सीलबंद लिफाफा आणि लाल रंगाच्या कापडात गुंडाळलेली छोटी डायरी ठेवलेली दिसली. सुप्रियाने थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला. त्यावर मार्तंड जाधवांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं. फक्त सुप्रियासाठी. तिने पत्र वाचायला सुरुवात केली. सुप्रिया, माझ्या आयुष्यात तुला पतीचं खरं सुख देता आलं नाही, याची खंत मला शेवटच्या श्वासापर्यंत राहील. पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं. माझ्या संपत्तीच्या पेक्षा मला तुझी सुरक्षितता जास्त महत्त्वाची होती. म्हणूनच मी काही गोष्टी जगापासून लपवून ठेवल्या. जर तुला हे पत्र मिळालं असेल तर समज माझ्या भीतीचं कारण खरं ठरलं आहे. सुप्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समीर शांतपणे तिच्या शेजारी उभा होता. त्याने काही न बोलता तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. त्या स्पर्शात आधार होता, कोणताही स्वार्थ नव्हता. पत्रात पुढे लिहिलेलं होतं, माझ्या वडिलांच्या काळात विकत घेतलेल्या डोंगरालगतच्या जमिनीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्या जमिनीची मूळ कागदपत्र या फाईलमध्ये आहेत. त्या जमिनीची किंमत आज अनेक कोटी रुपयापर्यंत पोहोचली असेल. पण त्यासाठी अनेक जण तुला फसवण्याचा प्रयत्न करतील. कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस. आणि समीरने फाईल उघडून पाहिली. सरकारी नोंदी, नकाशे आणि मालकीचे पुरावे अगदी व्यवस्थित जतन करून ठेवलेले होते. पोलीस निरीक्षक म्हणाले, या कागदपत्रामुळे अनेक जुन्या प्रकरणाचा उलगडला होऊ शकतो. एवढ्यात डायरीच्या शेवटच्या पानातून एक जुना फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये तरुण मार्तंड जाधव, त्यांच्यासोबत एक लहान मुलगा आणि एक स्त्री उभी होती. सुप्रिया चकित झाली. ही स्त्री कोण आहे? समीरने फोटोच्या मागे लिहिलेलं वाचलं. त्यावर लिहिलं होतं, माझी बहीण आणि तिचा मुलगा आर्यन. सुप्रिया तबकली. तिने कधीच मार्तंड यांनी बहिणीबद्दल उल्लेख केलेला ऐकला नव्हता. त्याच क्षणी समीरच्या मोबाईलवर फोन आला. तो काही क्षण बोलला नाही आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. सुप्रिया, आता एकच बातमी मिळाली आहे. मार्तंड यांच्या बहिणीचा मुलगा आर्यन जिवंत आहे. तो परदेशातून भारतात परत आला आहे आणि तो तुमची भेट घेण्यासाठी निघाला आहे. सुप्रियाला हे सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. काही तासांनी घराबाहेर एक कार येऊन थांबली. त्यातून साध्या कपड्यातला शांत स्वभावाचा एक तरुण खाली उतरला. त्याने सुप्रियासमोर येऊन नम्रपणे हात जोडले आणि म्हणाला, काकू, मी आर्यन. आई गेल्यापूर्वी तिने मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलं होतं. इतकी वर्ष मी तुमचा शोध घेत होतो. सुप्रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने आर्यनला जवळ घेतलं. अनेक वर्षांनी तिला स्वतःचं हरवलेलं कुटुंब पुन्हा सापडल्यासारखं वाटलं. पण त्या भेटीचा आनंद फार काळ टिकला नाही. त्याच रात्री घराच्या गेटवर एक निनावी पाकिट ठेवलेलं सापडलं. त्यामध्ये एक चिठ्ठी होती. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मार्तंड जाधवांचं सर्वात मोठं रहस्य अजून तुमच्यापासून लपलेलं आहे. जर ते सत्य जाणून घ्यायचं असेल तर पौर्णिमेच्या रात्री जुन्या वाड्यावर या. पण लक्षात ठेवा, तिथून परत येणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. पौर्णिमेची रात्र उजाडली. आकाशात पूर्ण चंद्र तेजाने चमकत होता. सुप्रिया, समीर आणि आर्यन तिघेही जुन्या वाड्याकडे निघाले. गावापासून थोड्या अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी तो वाडा उभा होता. अनेक वर्षापासून बंद असलेल्या आजूबाजूला गवत वाढलं होतं. वाऱ्यामुळे जुन्या खिडक्या किरकिर करत होत्या
आणि संपूर्ण परिसरात एक वेगळीच भीती पसरली होती. समीरने टॉर्च लावला आणि तिघे आत गेले. मुख्य दरवाजा उघडताच धुळीचा मोठा लोट हवेत पसरला. भिंतीवर मार्तंड जाधवांच्या पूर्वजांचे फोटो लटकलेले होते. अचानक आर्यनचं लक्ष एका मोठ्या चित्राकडे गेलं. त्या चित्राच्या चौकटीच्या मागे एक लोखंडी किल्ली लपवून ठेवलेली होती. किल्लीने वाड्याच्या तळघराचं दार उघडलं. तिघे खाली उतरले. तळघराच्या मध्यभागी एक मोठी लोखंडी पेटी ठेवलेली होती. पेटी उघडताच त्यामध्ये काही जुनी कागदपत्र, मार्तंड जाधवांच्या आवाज रेकॉर्ड केलेला एक छोटा डिजिटल रेकॉर्डर आणि एक सीलबंद पत्र सापडलं. समीरने रेकॉर्डर सुरू केला. काही क्षण शांतता पसरली आणि नंतर मार्तंड जाधवांचा आवाज ऐकू आला. सुप्रिया, जर तू हे ऐकत असशील तर याचा अर्थ माझ्या मनातील भीती खरी ठरली आहे. माझ्या संपत्तीपेक्षा मला तुझ्या आयुष्याची जास्त काळजी होती, म्हणून मी काही लोकांपासून सत्य लपवलं. माझ्या मृत्यूनंतर तुला एकटी पडण्याचा प्रयत्न होईल, पण तुझ्या आयुष्यात असा एक माणूस येईल जो तुझ्यावर स्वार्थाशिवाय प्रेम करेल. त्या माणसावर विश्वास ठेव. सुप्रियाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिची नजर नकळत समीरकडे वळली. समीर शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्या दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही, पण अनेक भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या. तेवढ्यात तळघराच्या बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. समीरने टॉर्च बंद केला. काही क्षणांनी 3 सावल्या तळघरात उतरू लागल्या. त्या तिघांच्या हातात टॉर्च आणि लोखंडी रॉड होते. त्यापैकी एकाने हळू आवाजात म्हटलं, ते लोक इथेच आहेत. पेटी मिळाली म्हणजे कागदपत्रही मिळाली असतील. समीरने सुप्रिया आणि आर्यनला मागे राहण्याचा इशारा केला. अचानक पोलिसांच्या सायरनचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. पोलिसांनी वाड्याला चारही बाजूंनी घेरलं होतं. समीरने आधीच संशय आल्यामुळे निरीक्षकांना आपलं लोकेशन पाठवलं होतं. काही मिनिटातच ते तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात गेले. चौकशीत त्यांनी कबूल केलं की मार्तंड जाधवांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. सर्व संकट संपल्यानंतरच पहाटेचा गारवारा वाहू लागला. सुप्रिया वाड्याच्या अंगणात उभी राहून उगवत्या सूर्याला पाहत होती. समीर तिच्या शेजारी येऊन शांतपणे म्हणाला, आता भूतकाळाने तुला कैद करून ठेवू नये. सुप्रियाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी मनापासूनचं हसू उमटलं. ती म्हणाली, मी पुन्हा जगायला शिकते आहे. यावेळी भीतीपासून नाही तर विश्वाससोबत. समीरने हलकेच तिच्या हातात हात घेतला. सुप्रियाने तो हात मागे घेतला नाही. त्या क्षणी चंद्र मावळत होता आणि नव्या दिवसाचा सूर्य उगवत होता. त्यांच्या आयुष्यातील अंधार मागे पडत होता. पण नियतीने अजून एक प्रश्न अनुत्तरित ठेवला होता. तळघरातून सापडलेल्या जुन्या कागदपत्रामध्ये एका अनोळखी स्त्रीचं नाव वारंवार दिसत होतं, अनघा. ती कोण होती आणि मार्तंड जाधवांच्या आयुष्यात तिचं स्थान काय होतं? या नव्या रहस्यामुळे सुप्रिया आणि समीरच्या आयुष्यात आणखी एका अनपेक्षित प्रवासाची सुरुवात होणार होती. आणि अनघा हे नाव समोर आल्यानंतर सुप्रिया, समीर आणि आर्यन यांनी त्या कागदपत्रांचा सखोल अभ्यास सुरू केला. काही दिवसांच्या शोधानंतर त्यांना समजलं की अनघा ही मार्तंड जाधवांची पहिली प्रियसी नव्हती, तर त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी होती. आई वडिलांच्या अपघाती निधनानंतर तिचा सांभाळ काही वर्ष मार्तंड यांनीच केला होता. नंतर तिचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून तिला शहरात पाठवण्यात आलं. त्यानंतर परिस्थिती बदलत गेली आणि नात्यातील संपर्क तुटला. संपत्तीवर डोळा असलेल्या काही नातेवाईकांनी मुद्दाम अशी अफवा पसरवली होती की अनघाच्या नावावर काही हिस्सा आहे. त्याच अफवावर आधार घेऊन त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली आणि मार्तंड यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण इस्टेट बळकावण्याचा कट रचला. सुप्रियाला सत्य समजल्यावर तिच्या मनावरील शेवटचं ओझंही हलकं झालं. काही दिवसांनी अनघाई गावात आली. ती आता एक सामाजिक कार्यकर्ता होती. सुप्रियाला भेटताच ती भावूक झाली आणि म्हणाली, काकांनी माझ्यासाठी जे केलं त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. मला त्यांच्या संपत्तीमध्ये काहीच नको आहे. मला फक्त त्यांचं नाव चांगल्या कामासाठी जिवंत राहिलेलं पाहायचं आहे. सुप्रियाने तिचा हातात हात घेतला आणि हसून म्हणाली, हीच तर त्यांची खरी संपत्ती आहे. त्या दिवशी सर्वांनी मिळून एकच निर्णय घेतला. मार्तंड जाधव यांच्या नावाने गावात शिक्षण, आरोग्य आणि गरजू महिलांसाठी एक विश्वस्त संस्था सुरू करण्यात आली. त्यांच्या काही संपत्तीचा उपयोग गावातील शाळा, वाचनालय आणि मोफत आरोग्य शिबिरांसाठी करण्यात आला. गावातील लोकांनी सुप्रियाकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. ज्या लोकांनी कधी तिच्याबद्दल कुजबूज केली होती तेच आता तिच्या कार्याचं कौतुक करू लागले. काही महिन्यांनी गावातील मंदिराच्या प्रांगणात साध्या पद्धतीने सुप्रिया आणि समीर यांनी विवाह केला. कोणताही दिखावा नव्हता, फक्त जवळचे लोक, आशीर्वाद आणि मनापासून आनंद होता. लग्नानंतर समीर म्हणाला, तुझ्या आयुष्यात मी उशिरा आलो, पण उरलेला प्रत्येक दिवस तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आणण्यासाठी जगीन. सुप्रिया हसली आणि म्हणाली, आयुष्याने मला खूप काही हिरावून घेतलं, पण शेवटी विश्वास, प्रेम आणि माणुसकी परत दिली. आर्यन आणि अनघा दोघेही त्या संस्थेच्या कामात सहभागी झाले. सुमनताईसारख्या अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळू लागला. गावात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष निधी तयार करण्यात आला. सुप्रियाला आता प्रत्येक सकाळ नव्या आशेची वाटू लागली. अंगणात बसून ती अनेकदा मार्तंड यांच्या फोटोसमोर दिवा लावत असे
आणि मनात म्हणत बसे, तुम्ही मला आयुष्यभर जपलत, आज तुमच्या आठवणींना न्याय देता आला एवढंच माझ्यासाठी मोठं आहे. समीर तिच्या शेजारी उभा राहून शांतपणे असे दोघे मिळून आयुष्याचा प्रत्येक दिवस नव्याने जगू लागले. त्या प्रवासाने सुप्रियाला एक मोठा धडा शिकवला होता. विश्वास तुटू शकतो, प्रेमात फसवणूक होऊ शकते, पण माणसाने चांगुलपणा सोडू नये, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर उगवणारा सूर्य हा नव्या सुरुवातीची चाऊल देत असतो. अशा प्रकारे संघर्ष, फसवणूक, रहस्य, आशा आणि खऱ्या प्रेमाचा प्रवास पूर्ण झाला आणि सुप्रियाच्या आयुष्याला अखेर सुखद शेवट लाभला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद. शुभ दुपार.